घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी, मोहिते फूड समोर, आजरा रोड, गड इंग्लज. गड इंग्लज मध्ये काल प्रभाग क्रमांक 4 नंबरच्या खोलीमध्ये शिवसैनिकांनी 2 बोगस मतदान पकडले, विथ प्रूफ पकडले. जर गडिंग्लज मधील एका प्रभागातील एकाच खोलीमध्ये अशा पद्धतीचे 2 किंवा 4 असे प्रकार उघडकीस येत असतील तर संपूर्ण गडिंग्लज मध्ये प्रत्येक प्रभागामध्ये अशा पद्धतीनं किती बोगस मतदान झाले असतील याच प्रकाराची चर्चा आज गडिंग्लजकर करताना दिसून येते. आधार कार्ड नंबर तर वेगळा असेल की नसेल, शिक्का मारून द्या. असं बरंच त्यांना बोलत. मला तरी 3 तास थांबवलं आणि त्यानंतर ना रिसिप्ट 5:30ला 5 मिनिटं कमी असताना बॅलेट पेपरवरती त्यांनी माझं मतदान. खोली क्रमांक 2 मध्ये त्या मतदानासाठी पोहोचल्या तर अगोदर त्यांना सांगण्यात आले की तुमच्या नावाचं मतदान पूर्ण झालेलं आहे. त्याच प्रभागामध्ये 2 नावं असतील तर एका खोलीमधून दुसऱ्या खोलीमध्ये परत गेलो, तिथं आम्ही चौकशी केली त्या नावाची, पण तिथं सुद्धा ते मतदान झालेलं होतं. अशा रीतीनं अनिता पाटील या नावानं 2 व्यक्ती जरी त्या प्रभागात असल्या तरी एका ठिकाणचं मतदान हे शिल्लक राहायला पाहिजे होतं, पण दोन्ही ठिकाणचं मतदान त्यांचं झाल्यामुळे त्यांना दोन्हीकडे सुद्धा अधिकार मिळाला नाही. त्या मतदानापासून वंचित राहिल्या परत आम्ही शिवसेना म्हणून त्या निवडणूक अधिकाऱ्यांना विचारलं असता निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना 3 तास कक्षामध्ये बसवून घेतलं. संध्याकाळी 5:25 त्यांनी बॅलेटवरती मतदान घेण्यासाठी त्यांना बॅलेट दिलं. बॅलेट देतात याचा अर्थ ते पहिलं मतदान जे केलं हे मिलीभगत करून त्यांनी बोगस केलेला आहे असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे. ह्यासाठी म्हणून आम्ही ज्या अधिकाऱ्यांनी ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये ते मतदान जे पहिली 2 बोगस करून घेतली त्यांचं एकतर निलंबन व्हावं किंवा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे म्हणून आम्ही संबंधित मतदाराच्या नावे अर्ज दिलेला आहे. पण तहसीलदार साहेबांच्याकडून आम्हाला निवडणूक अधिकारी म्हणून ते सांगतात की मला तशी कोणतीही प्रक्रिया करता येत नाही, मी त्यामध्ये तपास म्हणून माझी त्यात काही भूमिका नाही आहे. मला त्याचं कागदपत्र तपासायचे असतील तर तसे कोर्टाचे आदेश लागतील. मग आम्ही त्यांना आज हेही सांगितलेलं आहे की जर असं लोकशाही घोटण्याचं काम जर हे काही यंत्रणा करत असतील, बोगस मतदान आणून जर मतदान प्रक्रिया पार करत असतील आणि ह्यामध्ये जर अधिकारी सामील असतील तर आम्ही कोर्टाची पायरी सुद्धा चढू. पण ह्यामध्ये ज्यांनी ह्या 2-3 बोगस मतदानामध्ये आपला स्वतःचा हात दाखवलेला आहे त्या सर्वांना ह्याची चौकशी झाल्याशिवाय शिवसेना थांबणार. दुसरं डॉक्युमेंट मागितलं असतं तर तो 100% सापडला असता तिथंच. ते आता आमच्या पोलीस. मी अनिता अशोक पाटील. नमस्कार. मी प्रभाग 4 मध्ये माझं मतदान आहे. प्रभाग 4च्या मतदान केंद्रावरती शिवराज कॉलेजवर मी बरोबर 3:15 वाजता तिथे गेले, रांगेत उभे होते. ज्यावेळेला माझा नंबर आला त्यावेळेला अनिता अशोक पाटील क्रमांक 528 मतदार यादीतला होता. त्यावेळेला तिथं बघितलं तर माझ्या नावाच्या पुढे टिक केली होती मॅडम. टिक केली होती तर मला तिथले अधिकारी म्हणाले की तुमचं मतदान ऑलरेडी झालंय. एका नावाच्या 2 व्यक्ती आहेत हे मलाही माहिती आहे. अनिता अशोक पाटील. मला 3 नंबरच्या खोलीमध्ये नेलं तर चेक केलं तर तिथंही मतदान झालं होतं. दोन अनिताने जर मतदान केलं असेल मग या तिसऱ्या अनितानं काय करायचं. मी तिथं परत त्या खोलीमध्ये गेले. साहेब म्हटलं मी काय करू. नाही, ऑलरेडी तुमचं मतदान झालेलं आहे, मग मी काय करू. माझा अधिकार मतदानाचा असताना एकतर निवडणूक लेट झाल्यात आणि मी एक जागरूक मतदार आहे म्हटलं ना, मला मतदानाचा अधिकार तुम्ही दिला पाहिजे. मी BP शुगरची पेशंट असल्यामुळं मला त्यांनी 3 वाजल्यासनं बरोबर 5:30 वाजेपर्यंत तिथं थांबवून घेतलं. ताटकळ थांबवलं. थोडा वेळ थांबा. मग तिथल्या लोकांना मी म्हटलं, माझ्या प्रभागातली मुलंही तिथे होती, म्हटलं काय रे तुम्हाला कळलं नाही का अनिता अशोक पाटील कोण आहे. कारण प्रभागातली लोक का बसवली जातात की मतदार आपल्या ओळखीचे आहेत की बाहेरचे कुठले बोगस आणलेले आहेत ह्यासाठी मतदान आपल्या प्रक्रियेसाठी बसवलेले असतात. तिथली जी लोक होती त्यांना म्हटलं एकतरी म्हटलं मला मतदानाचा अधिकार द्या, नसेल तर म्हटलं तुमची संपूर्ण लोकांची मला 7 लोकांची यादी द्या. मी म्हटलं निवडणूक आयोगाकडे तुमची तक्रार करणार. का तर या लोकांना मतदान कसं करायचं याचं ट्रेनिंग दिलेलं असते मॅडम, आणि त्या ट्रेनिंगच्या नावाखाली जे शाळेतली मुलं असतात त्यांचं शिक्षणापासून ती थोडे त्या ट्रेनिंगच्या पिरियडमध्ये ती वंचित राहतात. मग या लोकांना कसलं ट्रेनिंग दिलेलं आहे. बोगस मतदान कसं करायचं याचं ट्रेनिंग देतात की खरं मतदान कसं करायचं, खरा मतदार कसा तिथं बोलवायचा. मग ह्याचं ट्रेनिंग कसं दिलं ह्यासाठी मी आज तहसीलदार साहेबांना भेटले. तिथं माझा अर्ज त्यांना दिला. तहसीलदार साहेबांना पण मी विचारलं तुम्ही काय घेतला त्यांच्याकडून, प्रूफ काय घेतला असं तुम्ही विचारा. कारण मतदारांना जो अधिकार आहे त्याचे 3 प्रूफ असतात. एक आधार कार्ड असते, मग आधार कार्ड नंबर तर वेगळा असतो, तो तर येत नसतो. रेशन कार्डाचा नंबर एकसारखा नसतो, लायसनचा नंबर एकसारखा नसतो. मग हे कसं जुळलं. ही अनिता अशोक पाटील जी 3री आली, 2री आली ती कशी जुळली.
आणि जे खरा मतदार होता तुम्ही मला बॅलेट पेपरवर दिला, मग त्यांना शेवटी मी असं विचारलं, तुम्ही बॅलेट पेपरवरती माझं मतदान घेताय, मग तुम्ही ते घाळ करणार का कचरा कुंडी टाकणार त्याला? नाही, तुमच्या समोरच आम्ही ते लिफाफा बंद करतो. मग म्हटलं तुम्ही जर बंद करत असाल तर म्हटलं त्या केंद्रावरती किती मशीनवरती आहेत बघा, मतदार किती झाले ते बघा, आणि त्यात हे 2 ऍड करा, कारण ह्याच्या आधी पण तसं झालं होतं. मग हे असं चालणार नाही, त्याच्यासाठी आवाज हा उठवलाच पाहिजे. आता मी इथं साहेबांना पण निवेदन दिलेलं आहे, पोलीस स्टेशनला पण निवेदन मी दिलेलं आहे. ह्याच्यावरती आम्हाला जर समाधानकारक उत्तर मिळत नसेल, जे कोणी व्यक्ती बोगस आहे त्याचा जर हे शोध घेत नसतील तर मी कोर्टात धाव घेणार. कायद्यातली तरतूद बघून मी तुम्हाला लगेच लेखी कळवतो. तुम्ही या संबंधित आता कुणावर नेमका गुन्हा दाखल करणार आहे? आम्ही आता प्रथम स्तरावर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार साहेब आणि मुख्य अधिकारी यांनी ह्या पूर्ण निवडणूक प्रक्रियेचं काम पाहिलेलं आहे. आम्ही आज त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला सुद्धा पत्र दिलेलं आहे की त्या संबंधित अधिकाऱ्यांनी ही 2 बोगस मतदानं जी आधार कार्ड न पाहता किंवा त्या वोटिंग लिस्ट मध्ये असणारा फोटो, केंद्रावरील प्रमुखांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करा, त्यांचं निलंबन झालं पाहिजे. प्रभागामध्ये ज्या वेळेला केंद्र नेमले जातात त्या प्रत्येक केंद्रामध्ये असणाऱ्या केंद्र प्रमुखाच्याच अखत्यारीत ती खोली चालत असते आणि त्या केंद्र प्रमुखांनी त्या ठिकाणी येणाऱ्या मतदाराचा निर्णय घ्यायचा असतो. त्या ठिकाणी केंद्र प्रमुखांच्याकडे एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याची कागदपत्र शहानिशा न करता त्यांना बॅलेट पेपरपर्यंत किंवा बॅलेट मशीनपर्यंत पोहोचायला दिलंच कसं, हा आमचा सवाल आहे. आम्ही काल तिथे त्यांना अडवणूक केली पण निवडणूक अधिकारी पूर्ण निरुत्तर होते. असं त्यांच्यामध्ये चित्रच दिसत होते की ते ह्या गटामध्ये सामील आहेत आणि बोगस मतदान करू देत आहेत. ह्याप्रमाणे आम्ही तिथं त्यांना काल ईव्हीएम मशीन सुद्धा अडवण्याचा प्रयत्न केला, पण परत पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे आम्ही परत मतदारांना त्रास नको म्हणून मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेतली. पण आम्ही एवढ्यावरती थांबणार नाही, कारण हा प्रकार इथेच नाही तर बऱ्याच ठिकाणी झालेला असेल. आम्ही शिवसेना म्हणून आव्हान करतो की कुठल्या प्रभागामध्ये असं झालं असेल आणि त्या मतदाराला जर मतदानापासून वंचित ठेवलं असेल तर संपर्क आमच्याशी साधा, आम्ही त्याच्यावरती आवाज उठवणार. आणि यामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून ह्यात आज आम्हाला जे उत्तर मिळालेलं आहे हे आम्हाला अपेक्षित नव्हतं. ह्या उत्तरावर आम्ही समाधानी नाही. नक्कीच आम्ही हे पिटिशन कोर्टात दाखल करणार आणि जे ह्यामध्ये सामील असतील आणि ज्यांनी या बोगस मतदानामध्ये आपला स्वतःचा हस्तक्षेप केलेला आहे त्यांना नक्कीच या कायद्याची तरतूद जी असेल ती समजेल. मोजणीची प्रक्रिया सुद्धा पुढे गेलेली आहे, त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला आता निकालाची धास्ती सुद्धा भेडसावत आहे. गडिंग्लज पोलीस अधिकारी आणि निवडणूक अधिकारी यावर नेमकी कोणती भूमिका घेतात हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.